साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दयानंद शिक्षण संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पटनाट्य स्पर्धेचे आयोजन। दयानंद शिक्षण संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मार्च 2024 रोजी दयानंद महाविद्यालय येथे राज्यस्तरीय पटनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। गेल्या काही वर्षापासून दयानंद शिक्षण संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पटनाट्य स्पर्धा आयोजन करण्यात येत होते। याही वर्षी स्पर्धा 10 मार्च रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे। या स्पर्धेमध्ये रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, स्त्री पुरुष समानता असे विविध विषय यामध्ये समावेश केले आहे। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 8 मार्च 2024 पर्यंत दयानंद महाविद्यालय येथे 500 रुपये भरून प्रवेश घ्यावे, असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर S.B. श्रीसागर यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी प्रभारी प्राचार्य विजयकुमार उबाळे, प्रमोद कुणागुलवार, किरण चोकाकर, डॉक्टर V.B. किडगावकर उपस्थित होते। सोलापूर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्यस्तरीय पटनाट्य स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून आयोजित करत आलेलो आहोत। यावर्षी या स्पर्धा 12 मार्च 2024 या दिवशी आयोजित करायचे ठरवले आहे। या स्पर्धांसाठी विषय शिक्षकांच्या महाविद्यालयांच्या मागणीवरून विभिन्न स्वरूपाचे ठेवलेले आहेत। रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, स्त्री पुरुष समानता आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जन्मदिनानिमित्त महर्षी दयानंद सरस्वती यांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान असा विषय ठेवला। भारत सरकारने जाहीर केलेला या वर्षीच्या स्वातंत्र्याचा महोत्सवाच्या निमित्ताने हाही विषय आपण या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे। या स्पर्धा साठी नोंदणी 500 रुपये भरून 8/3/2024 पर्यंत महाविद्यालयामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात करायचे आहे। या संदर्भातली सविस्तर माहिती, बाकीची नियमावली आपल्याकडे छापील स्वरूपात दिलेली आहे। सहभागी संघांना ही माहिती पुरवली जाऊ शकेल। यासाठी 7,000, 5,000 आणि 3,000 रुपयांची पारितोषिके ठेवलेली आहेत। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व संघांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत। त्याचबरोबर संघांना म्हणून एकत्रित निवड झालेल्या संघांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांना आपण विशिष्ट मानचिन्ह देतो आणि त्यांचा सत्कार करतो। धन्यवाद।